गडहिंग्लज साखर कारखान्याच्या 18 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला जबाबदार धरण्याची मागणी कामगार नेते शिवाजीराव खोत यांनी दिलं साखर आयुक्तांच्या नावे मागणीचं निवेदन। तातडीने संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आणि 2 वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती। गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यात 18 कोटीहून अधिक रकमेच्या आर्थिक घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कारखान्याच्या संचालक मंडळाविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी कारखान्याचे सभासद, कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त पुणे यांच्याकडे शिवाजीराव खोत यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आलं। पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना हे निवेदन देऊन खोत यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आणि प्रशासकीय अनियमितता निदर्शनास आणून दिल्या आहेत। या घोटाळ्यामुळे कारखान्याला 18 कोटी 29 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। या प्रकरणी चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांसह अन्य 21 जणांवर गुन्हे दाखल झाले। मात्र व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह अन्य संचालकांना वगळण्यात आलं आहे। शिवाय विद्यमान संचालक मंडळ 2022-23 पासून अस्तित्वात असल्यानं तेव्हापासूनचं ऑडिट करावं आणि हे सर्व संचालक मंडळ बरखास्त करून आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे।